करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या महामार्गावरून प्रवास करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. मंडळी, एका बायकोनं आपल्या नवऱ्यासाठी प्रेमानं काढली आहे एक रांगोळी. चला बघूया नवरा तिला कशी दाद देतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया विरोधाचे नवे फंडे ईशा डे, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर यांना. काय किती कमाल रांगोळी काढली आहे. कोणी काढली आहे? कोणी काय? मीच काढली आहे. अशी काय करते? चल काय तू कशी AI वाटतं एवढी सुंदर? काय AI काय मी काढली आहे. तू नाही शॉक एवढी टॅलेंटेड आहेस ग. म्हणजे तू जर ह्याच्यात करिअर केलं असतंस ना तुला नक्की ना ऑस्कर चल एवढं पण नाही आहे काही. अगं खरंच म्हणजे असंच ऐकू आलं असतं. ऑस्कर गोज टू ईशा ईशा ईशा. आई गो चला कधीही येईल पृथ्वी. आई ग माझीच दृष्ट लागेल. हॅलो 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 बाई पोचलो. हा काय म्हणतो? मग तेच माझं म्हणणं होतं. सरांना ना फक्त त्यांनी मला संधी द्यायला पाहिजे होती बस, बाकी काही नाही. नाही काय विश्वास टाकणं गरजेचं आहे ना भाई. हां नाही आत्ता जस्ट घरी पोचलो आहे. आवडलं सरांना प्रेझेंटेशन? आवडलं? काय म्हणाले? खुश झाले? यस 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 यस. मी शपथ सांगतो, मी एवढी मेहनत घेतली ना या प्रेझेंटेशनसाठी, तू विचार नाही करू शकत भाई. हां काय एकदा विश्वास टाकणं अपेक्षित होतं ना, बाकी काय होतं मला. बास ही कॉन्फरन्स पळायला लागली म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. बास काय बोलत होते? हा पगारवाढ करतायत? फॉरेनला पाठवणार आहेत मला. तुला डायरेक्ट बोलले? बेस्ट, एक नंबर भावा. हा नाही ऐक प्रमोशनचं कन्फर्म आहे ना? यस एवढा आनंद कधीच नव्हता झाला भावा. ऐक करतो मी तुला. आत्ता जस्ट घरी पोचलोय. ईशाला आधी सांगतो प्रमोशन मिळालंय. खुश होईल रे. नेहमी कंप्लेंट करत असते तुला कधीच कसं काहीच मिळत नाही कंपनीकडनं. आता खुश होईल. हां चल ठेवतो. यस थँक्यू. ए बाबा घे छोटी काय मोठी पार्टी घे. मोठी ठेवतो फोन. मला बायकोला सांगू दे रे प्रमोशन मिळालंय. यस ईशा दरवाजा उघडा ठेवलेला. ईशा पण ना एक नंबरची ग्रेट आहे. ईशा कमाल खरंच हो. मला माहित होतं तुला आवडणार. कशी वाटली? खरं कशी वाटली? कशी वाटली म्हणजे आवडली होती म्हणूनच लग्न केलं. कशी वाटली काय कशी वाटली ते नाही वेडा. मग काय? रांगोळी कशी वाटली? कोण कशी वाटली? रांगोळी कशी रांगोळी बघितली नाहीस? तू रांगोळी काढली? तू येताना बघितलीच नाहीस रांगोळी? कशी आहे बाबू? कशी आहे? सांग ना. आवडली ना? कडक रांगोळी आहे. ही तू काढली आहे? हो. चल मी फोटो नाही काढलाय अजून. आपण ना तू मी आणि रांगोळी मला ना असा तिघांचा फोटो काढायचा आहे. चल नाही मी थांबले होते तुझ्या बरोबर फोटो काढायला. नाही. चल ना. काय वेड्यासारखं ईशा काय? चल सगळ्या गोष्टी आपण आयुष्यभर फोनमध्येच साठवणार आहोत का? काही गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये साठवा, मनात साठवा, आठवणींमध्ये ठेवा. पहिल्यांदा काढली ना एवढी मोठी रांगोळी. चल मला काढायचं. काढलीस कॅन्सरलायस तू? मीटिंगला येत नाही तुम्ही लोक आणि हे करता बाय.
ओ पुत्तिक भाऊ काय म्हणता भाई नमस्कार. एवढ्या मोठ्या कसा किंचालता भाई कोकणातून 4 शिवल करेल इकडे काय झालीला काय काय झालेलं आहे काय झालेलं आहे हा, मग हे काय केलं खाली काय काय गे रांगोळी काढली वाय की सांडली वाय शिवलकर ह्याला अक्कल आहे तुम्हाला शिवलकर काय 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 झाला काय रांगोळी कशी काय पुसलीत आमची मी मग कोणी अहो मी नाही हो पुत्तिक भाऊ मी नाही पुसली मी कडेकडे आलो मी बघितली पण नव्हती रांगोळी गप्प बसा अहो, ना- लाज नाही वाटत खोटं बोलताना अहो, नाही, एवढं खोटं- सुशिक्षित लोकांची सोसायटी आपली सगळे गुण्यागोविंदाने राहतात तुम्ही जाऊन लोकांच्या रांगोळ्या पुसता अहो नाही ना मी अहो पण मी पुसलेलीच नाही आहे पहिल्यांदा करताय का तुम्ही हे माझ्या बापाची शपथ घेतो मी पुसलेली नाही आहे केलेला आहे तुमचा बाप खोटी शपथ घेऊ नका आता बाप लागेल अहो, तसं अरे, ना- जाऊ दे का ईशा अहो, जाऊ दे म्हणजे अहो नाही पुत्तिक भाऊ खरं गप्पा सांगतो बसा फोनवर बोलण्याच्या नादात रांगोळ्या पुसत जाता लोकांच्या घरातल्या नाही मी काय भाऊजी? अहो वहिनी नाही मी नाही पुसलेली आहे रांगोळी अरे मग कोणी पुसलेली आहे हा? तुम्ही नाही तर कोणी पुसलेली आहे मी कसं अरे जळका बिब्बा हा? कडू कारला ऐका. रांगोळी पुस्या अहो पुत्तिक भाऊ असं काय पण बोलू नका तुम्ही अरे मेहनतीने काढली होती माझ्या बायकोने रांगोळी 4 तास घालवले होते मी रांगोळी काढण्यात किती? 4 तास पहाटे उठून तुझ्यासाठी. मी 4 तास घालवले होते माझ्या बायकोने या रांगोळीसाठी हा काय काय मिळवलं हो रांगोळी पुसून हा? काय मिळवलं रांगोळी पुसून अहो पण मी नाहीच पुसलेली आहे मी तास सांगतोय बघा जो कोणाला गुन्हा मी विश्वास बसेल? हा? जाऊ दे. नाही थांब थांब कोणाला विश्वास बसेल तुम्ही नाही पुसली तुमची बायको आधीच माझ्या बायकोवर चढते म्हणून तुम्हाला पाठवलं रांगोळी पुसायला नाही नाही पुत्तिक भाऊ बायकोला मध्ये आणू नका तुम्ही हा आहे ते बोलतोय जळते की नाही बायकोचा विषय मध्ये आणलात ना मग मी पण बोले ना पुत्तिक भाऊ काय? माझी बायको तिथे पुराच्या बातमीत दिसली ना तेव्हापासून अख्खी सोसायटी माझ्या बायकोवर जलते वहिनी पण जलतात ही हा गप्पा बसा पुराच्या बातमीत तुमची बायको दिसली आणि जरी जळत असेल तर तिने बदला घ्यायला तुम्हाला हे करायला पाठवलं शी भाऊजी अहो पण बदला कशाला घेन मी जळण्याचा बदला असा घेतला अहो पण मी कशाला बदला घेन मी का करेन हे मी नाही केलं का केलं? अहो मी पाया पडतो पण मी हे मी नाही- मेहनत घेतली होती भाऊजी मेहनत घेतलेली तिने मला माहिती आहे माझा तुम्ही- नवरा येणार म्हणून मी रांगोळी काढली होती माझा नवरा येणार ना हा, मी येणार ना म्हणून तिने रांगोळी काढली होती शिवलकर अहो पण मी लाज नाही वाटली पाहिजे कशी का पुसलीत रांगोळी अहो पण मी नाहीच पुसलेली आहे हा पुसायला ती काय कॉलेजची आठवण आहे काय लाज नाही वाटत ना? अहो पण मी नाही पुस मी लागला काय स्वतःला दुबईचा शेख समजता तुम्ही अहो दुबई मी ना व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे फक्त बुर्ज खलिफ्यावर राहता तुम्ही शिव- खाली बघायचं नाही लोक कुठे आहेत काय करत बघायचं नाही अहो पुत्तिक भाऊ पण मी सांगतोय ना तुम्हाला माझे पाय बघा पायाला आहे काय रांगोली काय करताय मग तर जरा मॅनर्स नाही त्या माणसाला जरा लाज वाटली पाहिजे या माणसाला यार ह्या सोसायटीत राहतो ना लाज वाटली लायकी आहे का तुमची ह्या सोसायटीत राहायची ओ पुत्तिक भाऊ लायकी बिकी काढू नका माझी आधी सांगतोय लायकी शब्द केवढा मोठा आहे उगाच काय पण बोलू नका आता आवाज चढवा लावू नका आधी मला हा. रांगोळी पुसली आणि आता वर उलट माझ्या नवऱ्यावर ओरडताय तुम्ही वर वहिनी, तो चोर वर शिरजोर वहिनी तसं नाही आहे पण हे लायकी बिकी काढतायत कळलं ना मग रांगोळी का पुसलीत जाऊ दे पृथ्वीचं नाही एक जाऊ दे नको वहिनी 1 मिनिट काय? रांगोली कोणी पुसली ना ह्याचा शोध मी लावतो का? ही रांगोली आता माझ्या इज्जतीचा सवाल आहे शोध लावणार तुम्ही आम्ही शोध लावतो मोठे एसीपी प्रद्युमन तुम्ही मी काय करणार नाही यार हे काय तर करल काय आहे काय आहे सीसीटीव्ही हा कधी लावला जे ह्यांच्या कमिटीला जमलेलं नाही ना ते आमच्या कमिटीने केलेलं आहे काल रात्री तो माणूस आलेला सगळे सीसीटीव्ही फिट करून गेला आज सकाळपासून चालू झालेले आहेत आज आपला वॉचमॅन दिसला काय गेटवर तुम्हाला तो केबिन मध्ये बसलाय टीव्ही लावलाय ना सीसीटीव्ही वाला सगळ्यांना बघतो तो सीसीटीव्ही वर आता या सीसीटीव्ही मधला फुटेज ना मोबाईल मध्ये त्याला घेतो त्याच्याकडून आणि सांगतो कोणी रांगोली पुसलेली आहे म्हणजे कळेलच तुम्ही केलेलं आहे मला काय वाटतं माहितीये ती खराब बाईची पोरं आहेत ना वर खाली करतात लहान मुलं आहेत ती त्यांनी केलं असेल लहान मुलं आहेत. हे त्या वेंगुर्लेकरचा मुलगा पण करू असतील शकतो लहान मुलं करू काय शकतात. माहित नाही थांब, मला. थांब, विषय थांब, विषय थांब. नाही ना थांबूया नाही, नाही, कशाला नाही, बघूया ना नाही, आपण, बरोबर. त्याच्यात दिसेल ना. लहान मुलं करतात लहान मुलांचं आपण पण पुत्तिक भाऊ आपल्याला काय आहे तुम्ही मला लय बोलला थांब, एक मिनिट काय आहे? हात कशाला दाबती वाली? चालू आहे हा सकाळपासून चालू केलेला आहे आणि असा फक्त एवढाच नाही तो असा 3 बाजूने फिरतो असा आहे मुवमेंट झाली की वळतो हा मुवमेंट झाल्यावर हा बरोबर तसा जायचा तर असं सांगितलं नाही आमच्या कमिटीने गेलेला आहे हे सगळं अरे वा म्हणजे आता चोरांनी चोऱ्या नाही करायच्या हे काय वाक्य म्हणजे का ढकलतोयस मला प्रायव्हसीवर घाला नाही वाटत तुम्हाला हा
प्रायव्हसीवर म्हणजे हा आमच्या प्रायव्हसीवर घाला वाटत नाही का तुम्हाला? प्रायव्हसी तुमच्या दरवाजाच्या आतमध्ये, हा पब्लिक कॉरिडॉर आहे. मला जर रोमॅन्स करायचा असेल तर हा माणूस माझ्याकडे, हा कॅमेरा माझ्याकडे सतत बघत राहणार. पण तू आत कर ना रोमांस, बाहेर कशाला करता बाय? आणि एवढा उघड्यावर रोमांस करायचा कशाला आपण म्हणजे? मला मस्ती आहे. मला कामाला जाताना माझ्या बायकोचा गोडगोड पापा घ्यावा असं वाटतं. तो गोडगोड पापा वॉचमॅनला बघू दे, एवढा सोपा आहे. भाऊजी हा आपल्या लोकांसाठी लावलेला आहे. आता कसं, आता ही घटना घडलेली आहे ना, कळेल आपल्याला कोणी केलेलं आहे. नाही काही गरज नाहीये. हा केलं, घराच्या मुलांनी केलं, मला माहिती आहे. खराच्या पोरांनी गेलेलं नाही आता भेटलीत ना तर आपण जाऊया खराच्या घरी. सोडून द्या शिवलकर. थोडा कसा तुम्ही मला एवढं बोललेले आहे, लायकी बिकी काढली म्हणजे. हे बघा, जाऊ दे, बस. नाही काय नको हिशा, मी भांडण छोट्या नको. छोट्या गोष्टींवर भांडणारा माणूस नाही. नाही आणि वहिनींची मेहनत पण आहे ना 4 तासाची. करेल ती, अजून 4 तास करेल. माफ केलं तुम्हाला. जा. कुठे चालला होता तुम्ही? ते बायकोने साडी दिली आहे फॉल बिडिंग साठी, पण आधी सोसायटीच्या ऑफिसमध्ये जातो, सगळं घेतो आणि मग तिकडून पुढे माझ्या कामाला जातो. आज खाली नाही जायचं तुम्ही. हा? वरती झाला परत. नाही ना वर कशाला. बिडिंग करायचंय त्याला. तुझी साडी दे, बिडिंग असलेली. ही बायकोला द्या परत. अहो पण हात कशाला दाबती वाय? खाली नाही जायचं तुम्ही. काहीतरी बोलून जाऊ दे, आतमध्ये sorry, घेऊन जाऊ जाऊ दे, द्या ना. चला जाऊ दे, आई चल, नुसतं सोड. लायकी सोड बिकी जर, माफ काढता. केलं. सोड, चल. माफ केलं. सोडला मी विषय जातो मी. आहोत. जाऊ दे, सोडला नाही विषय. नको एवढ्या विषय सोडला तेवढ्या मी. भांडणं नको, परत काढेल मी लायकी बिकी रांगोळी. काढवा, चल. माणूस साधा चल. तसं नाही रे. हा. लाजा वाटल्या पाहिजेत रे यांना. जाऊ दे, मग काढेन मी परत. तसं 4 नाही, तास ईशा. बसून. नाही मला काय माझी बायको 4 तास बसून रांगोळी काढते यार. नवरा कॉन्फरन्सवरनं आलेला आहे, मग त्याच्यासाठी रांगोळी काढलेली आहे तिने. जाऊ दे ना आता. कौतुक असतं ना रे नवऱ्यांना पण, बायकोच्या प्रत्येक कलाकृतीचं. म्हणूनच काढलेली. जाऊ दे, चल. उद्या हे स्वास्तिक जर न्यूजवाल्यांनी बघितले असते तर. नाही, स्वस्तिक नव्हतं. तू रांगोळी बघितली होतीस ना? स्वस्तिक नव्हतं रांगोळीत. तू काय होतं रांगोळीत सांग बरं. रांगोळी पुस्तक. सांग ना. तू बघितलीस ना? हा म्हणजे काय, आल्याला मी 1 मिनिटात थबकलो. म्हटलं इतकं कलरफुल काय दिसतं आज माझं घर. मग मी बघितलं रांगोळी आहे आणि डोळे दिपवून टाकणारी रांगोळी. काय होतं रांगोळीत? माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. काय होतं रांगोळीत? रांगोळीत काय होतं? रांगोळीत काय होतं? फुलं 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 होती? नाही, फुलं नव्हती. फुलं नव्हती. मग काय? मी काय नव्हतं विचारलं का काय होतं विचारलं? हत्ती. हत्ती नव्हता. हट्टी आहेस, मला बोलायलाच देत नाही. काय होतं रांगोळीत? काय होतं रांगोळीत? काय होतं रांगोळीत? मी सुटलो. ऐ, ऐ. रांगोळीत काय होतं? खरं सांग. तू नाही पाहिली नशील तर ईशा, मला मी पाहिली, मी चुकलं, काय- मी नाही पाहिली अरे, असं सांग. वेडी आहेस का? माफी माग, पण खोटं नको. तू मला पगाशी खोटं बोललास. नाही, मी बघितली रांगोळी. काय अरे होतं बाबा, रांगोळीत? वेळ होतं. काय होतं रांगोळीत? गेरू होता. गेरू नव्हता. नव्हता. डायरेक्ट हां बरोबर, गेरू नव्हता. करेक्ट. कारण आपली तर हेच आहे, ब्राऊनच लादी आहे. तर रांगोळी काढली. ठिपके होतं रांगोळी. हे नाही, ते नाही कळलं. परत सांग. बस बस. ते पहिलं कळलं, ठिपके तेही नव्हते, पण ते तिसरंवालं मला सांग. काय होतं रांगोळीत? काय होतं रांगोळीत? रांगोळी होती. हा रांगोळी होती, टिपके होते. हा नव्हते सांगितलं ना. होते जा. ठिपके नव्हते. बॉर्डर नव्हती पांढरी. बॉर्डर पांढरी नव्हती. बॉर्डर प्रत्येक रांगोळीला असते. काही नवीन नाही सांगत आहेस तू. वहिनींनो, ओ वहिनींनो, हो पुत्तिक वहिनींनो, बाहेर या. वहिनींनो. बस, तमाशे नको आहेत मला. शिवलकर हा? शॉर्ट झालेला आता. थँक्यू, तुम्ही आलात टाइमवरती नाही, आलात. नाही, चला, चला. वहिनींनो. माफ केलं जा. वहिनींनो. खराची मोबाईल मुलं मध्ये- होती? मोबाईल नाही खराची मुलं नव्हती. रांगोली कोणी पुसली आता गावलेला आहे. वेंगुर्लेकरचा पोरगा असणार ना? आपण त्याचा राग आहे माझ्या. वायच मोठा बोरगाव आता. वाईच मोठा. वेंगुर्लेकरचा नाही मग. हात कशाला दाबते वाय? हात कशाला दाबते वाय? जाऊ दे. काही कशाला भाऊजी कोण होतं? जाऊ दे. इशा, जाऊ दे. सांगायला दे. भाऊजी कोण होतं? अरे ऐकून तरी घेऊया कोण होतं. काय प्रॉब्लेम आहे? माय डिअर फ्रेंड. काय बोलली? माय डिअर फ्रेंड. कोकणात ना मायच्या पुढे काहीतरी वेगळा लागतं. बोलू काय? त्या बाजूला आता मी आणि वहिनी बोलणार आहे. 4 तासाची मेहनत आहे. वहिनींनू या बघा, मोबाईल मध्ये बघा माझ्या. ह्या बघा.
या तुमच्या घराचा तुम्ही माणूस पाळलेला आहे ना त्या लय खोटारडा आहे. ज्ञान से देखिए इस चेहरे को, इस नराधम ने आपके रंगोली का खून किया है. ऐसा वैसा नहीं, नाच नाच के खून किया है. शिवलकर, मीडियावाले आहात तुम्ही, उगाच एक ऍडजेक्टिव्ह लावून का विक काय करतोयस तू व्हिडिओत? मुद्दाम केलं मी नाही. म्हणजे रांगोळी पुसलीस रे तू आणि त्यांच्यावर नाव टाकलं सुगाच. ऐकी पण काढला नाही माझी. लायकी काढलीस आणि त्यांची. नाही, एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. हे मी नाही ईशा, नाचतोय अरे नाही ईशा. रांगोळीवर वै- नाचतोयस तू. मुद्दाम ना. एक मिनिट शिवलकर, बघा, बघा. सगळं आलं ॲक्युरेट आहे सगळं. सगळं आहे. शी 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 काय वेगळं काय दिसणार ना आता? काय टेक्नॉलॉजी म्हणजे ना घातक झाली आहे. डिफेक्ट करायला लागलेत माझे. डिफेक्ट AI. हे आहे आपला वॉचमॅन काय सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. इकडचा फुटेज ह्याच्यात दिला नाही. उगाच काय पण खोटा बोल नका. वहिनी नो, ह्या बघा, ही तुमची पुसलेली रांगोली आहे. जरा मागे गेली ना आपण. ही बघा तुम्ही काढलेली रांगोली. मी फोटो पण नव्हता काढला भाऊजी. झूम केला, हा बघा, याचा स्क्रीनशॉट मारतो एक. हा बघा, हा तुम्हाला पाठवतो आणि आपल्या ग्रुपवर पण टाकतो. आणि सोसायटीच्या ग्रुपवर एक मी लेख पण लिहणार आहे ती फोटो टाकून. अभिमानची स्टोरी आपल्या सोसायटीत. अभिमानची म्हणजे अभिमान पिक्चरची स्टोरी. आपल्या लाडक्या ईशा वहिनी ज्या आहेत त्यांना चांगली रांगोळी काढता येते, पण त्यांच्या नवऱ्याला त्यांचं टॅलेंट पचत नाही आहे, म्हणून त्यांच्या रांगोळीवर त्या थया नाचलेले आहेत. नाही. तुम्हाला कळतंय का वहिनी? अरे वा, मस्त कौतुक करते मी, टाळ्या वाजवते म्हणजे. अरे वा, ईशा मी नाही केलेलं आहे. काय वाटतं मला ऑस्कर मिळेल? हा, घाबरतोस? रांगोळीसाठी. माझं टॅलेंट पचत नाही ना तुला, अर्थात तुम्ही- म्हणून ना 4 तास रांगोळी काढली होती मी. नवरा येणार होता म्हणून नवरा येणार होता माझा म्हणून मी काढली. महागडे कलर पण होते. महागडे कलर आणले होते मी. मी आपल्या फोनवर बोलत मी चाललो. आपल्या फोनवर बोलत चाललो. हे माझं आहे. ईशा काढ माझ्या चुका काढ. वा, काढलीच नाही. हा, कोणी वा, मस्त. अरे. आधी रांगोळीवर माझ्या नाचा, माझं टॅलेंट दाबा. ईशा मी नाही काय केलं ईशा. जाऊ दे ना मग, मी जाऊ कारगिलला निघून जाऊ. कारगिल? हा? तर झालाय. नाही, मग मी माहेरी निघून जाते मग. हा, माहेरी जाता बाय. माझं काही कामच नाहीये ना. मी चला वहिनी, मी तुम्हाला सोडतो. मी तिथे भाजी घ्यायला जाणार आहे. बोरिवलीत राहतो आपण. तिचं माहेर डोंबिवलीला आहे. इथनं डोंबिवलीला कशाला मरायला भाज्या घ्यायला जातोय? नंतर सांगतो. आधी भांडायचं काय आहे चिवलकर? रांगोळी पुसली बाय. ईशा मी मला काही ईशा मला ऐकायचं प्रमोशन नाहीये. मिळालं. ईशा तुम्ही कशाला मरायला घेऊन आला CCTV? आता माहेरी निघून गेली तर बॅग भरून मी काय करू? बॅग भरून नाही, अशाच गेल्या त्या बघा तिथून. ईशा काय गरज आहे CCTV आणायची? मला कळत नाही. का लावला तुम्ही CCTV? आता माझ्या दारात मी काय चुका करतोय माझ्या बायकोला कळणार ना. हा मुद्दा महत्वाचा की बायको महत्वाची आहे. हल्ली बॅग न घेता जायला लागलेत माझे. जावा. ईशा ऐक ना ईशा. वा, या रांगोळी इतकाच रेखीव परफॉर्मन्स. या बाबतीत बराच दांडगा अनुभव असलेल्या प्रसाद ओकांना विचारूया, त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. प्रसाद तोच सांगायला आतुर आहे मी खूप. मी वाटतं ना वाईट. आमच्याकडे मस्करा आहे, ती छोटी होती आणि आता नवीन आलंय पिल्लू बिस्कॉफ नावाचं, ते पण छोटे आहे आता. तर आता ही छोटी आहे तर ती बेडवर चढायचा खूप प्रयत्न करतात त्या म्हणजे मस्करा पण करायची, बिस्कॉफ पण करते. तर त्यांना बेडवर चढता येऊ नये म्हणून एक लाकडाचं असं रेलिंगसारखं घरात आणलं आहे आम्ही की त्यांना तो बेडवर चढता येऊ नये म्हणून. मंजूने रांगोळी काढली की मी ते 2 रेलिंग त्याच्या आजूबाजूने लावून ठेवतो. मग वॉचमन, पार्सलवाला कुणामुळे किंवा माझ्यामुळे कुणामुळेच त्याला धक्का लागू नये, नाही तर मग अशक्य होतं सगळं. सगळ्यात महत्वाचं तुमच्यामुळे धक्का लागू नये. हा नाही, माझा नाही लागत धक्का. मी पहिला जाऊन फोटो बिटो काढतो सगळं. पण ते साखर संगीत. सुखी संसाराची काही सूत्र आहेत ती पाळली पाहिजे. पण उत्तम होती कॉन्सेप्ट आणि खूप छान रंग भरले तुम्ही त्या रांगोळीसारखेच. ओव्हरऑल मी खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू सर. सई. कलरफुल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की दैनंदिन जीवनात घडूच शकते अशी घटना होती. कोणाच्या तरी शेजारी घरात डोकावल्यासारखं वाटलं. मजा आली. वेगळी सिम्पल पण डिफरंट कॉन्सेप्ट होते आणि तुम्ही तिघांनी ती मस्त रंगवलीत. पम्या, ही मिशी वारंवार दिसू लागली आहे पण तुला ती खूप सूट करते आणि त्या
ती मिशी आली की तू एक वेगळाच व्यक्ती दिसतोयस आणि आम्ही ते खूप एन्जॉय करतोय. मस्त रिॲक्शन दिशा, मला तुझं परफॉर्मन्स खास करून खूप आवडला. मजा आली. छोट्या छोट्या जागा छान अधोरेखित केल्यास. मजा आली. वेल डन. मंडळी, बक्षिसाच्या श्रेयावरून 2 मैत्रिणींमध्ये होणार आहे वाद, पण त्यामुळे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हास्याचा परिसंवाद. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मावशीचं मेसेज आलं. थँक्यू मावशी, थँक्यू सो मच. शपथ, मामाचं पण आलंय. थँक्यू मामा, थँक्यू थँक्यू, खरंच थँक्यू. ए आजी कशी आहे? आजीला विचारलं म्हणून सांगा आणि माझा नमस्कार पण सांग. हा, बाय बाय. चेतना, गुड मॉर्निंग. खड्ड्यात गेली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एमएचे बेस्ट ऍक्ट्रेस 2026. अरे खड्ड्यात गेली बेस्ट ऍक्ट्रेस. तू हे 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 सगळं काय आहे? हे हे वनिताला आणि शिवालीला जाऊन विचार. मग अगं काय, रात्री पार्टी करायची तर करायची, सकाळी पसारा आवरता येत नाही, सकाळी उठल्या आणि चालू पडल्या. हे सगळं मला आवरायला लागतं. मग त्याबद्दल बोलत नाहीये मी. मग मग तुला माहित नाहीये काय केलंस तू? काय केलं मी प्रिया? हा कोणाचा अवॉर्ड आहे? तुझा. मग तू का फोटो टाकलायस इंस्टाग्राम वर याच्या सोबत? तेही मी झोपल्यानंतर रात्री गपचूप. गपचूप नाही, एक मिनिट प्रिया, तू माझा फोटो काढलास. मी तुला म्हटलं होतं बघू ट्रॉफी कशी दिसते माझ्या हातात म्हणून. तू माझा फोटो काढलास. तू विसरलीस का प्रिया? ओ, मी तुझा फोटो काढला म्हणून पोस्ट केलास? अय्या, हे लॉजिकच माझ्या डोक्यात आलं नाही. सॉरी सॉरी. एक मिनिट, मी तुला पीसी दिलाय. आ आ म्हणजे पिक्चर क्रेडिट दिलंय मी हे तुला कळतं प्रिया. मला. पिक्चर क्रेडिट नाही म्हणते मी, ट्रॉफीचं क्रेडिट घेतलंस त्याचं काय? तू काय कॅप्शन दिलंय सगळं चेतना? ड्रीम कम ट्रू. अगं, सहज टाकला मी फोटो प्रिया. सहज? हा, मला खरंच आनंद झाला प्रिया. तुला अवॉर्ड मिळाला, मला खरंच आनंद झाला. अगं मग बिंडोक ते लोकांना कसं कळणार? तू फोटो टाकलास ट्रॉफी सोबत, ड्रीम कम ट्रू, आणि खाली मी फोटो काढलाय हे दिलायस, म्हणजे तुला बक्षीस मिळालं असा अर्थ होतो त्याचा चेतना. लोक सगळे तुला कॉंग्रॅच्युलेट करतायत. कॉंग्रॅच्युलेशन चेतना भट, चेतना मॅडम बेस्ट ऍक्ट्रेस, चेतना यू आर द बेस्ट. एकानेच कोणीतरी लिहिलंय प्रिया मॅम कमाल फोटोग्राफी. मिळालं तुला क्रेडिट, मिळालं की नाही? आणि हे बघ हे बघ हे बघ, तू खरंच कमाल फोटो काढलाय. सगळं लाईट वगैरे इतकं कमाल होता ना. आणि मी देते हा, प्रत्येक माझ्या पोस्टमध्ये मी पीसी देते. मी नाही बाबा, ज्याचं क्रेडिट त्याला मिळालं पाहिजे. हा, ट्रॉफीचं क्रेडिट घेतलंस ना, त्याचं काय? अगं मला आनंद झाला प्रिया. तुला कधीतरी अवॉर्ड मिळाला तर मला माझं स्वप्न होतं प्रिया तुला अवॉर्ड मिळावं. मी टाकली पोस्ट. मी काय, एक तर हा अभिनय बंद करा. हा खोटा सूर ना तिकडे सेटवर लावायचा, इथे नाही. ते शिवाला आणि नमाला घेऊन बस कुशीत हा सूर घेऊन. तरी खोटे मुद्दाम केलंयस ग, मुद्दाम केलंयस तू. माझ्या मनात पण नाही प्रिया. वनीने आणि शिवाने पण फोटो काढले, त्यांनी नाही टाकले असे निर्लज्जासारखे. एक मिनिट, वनीनी फोटो टाकलाय. काय? हे बघ, हे बघ, मी अँड माय जॉ लाईन एन्जॉय लाईन. आता ती टाकणारच, तिचं कर्तृत्व आहे त्याच्यात. ती काठ्या फिरवते, तुझ्यासारखे ट्रॉफ्या नाही फिरवत ती. प्रिया, स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवली आहे ती जॉ लाईन. तिने अशी चोरली नाहीये दुसऱ्याची. वो जॉ लाईन है वो उसका है. तुला सॅल्यूट प्रिया. या तुझ्या लाईनवरनं ट्रॉफी परत घेतली पाहिजे त्यांनी. गप, तू नाही ठासायची हा माझी. तू माझ्या ट्रॉफी सोबत फोटो काढले, मी ठासणार आहे तुझी आज. पण मी तू चुकली आहेस. अगं काय, मी काय चुकले प्रिया? मला खरंच आनंद झाला गो मला प्रिया. गप्प बस, गप्प बस, गप्प बस. एकतर ना
एकतर हे खोटं करूच नको. प्रत्येक कमेंटला निर्लज्जासारखं रिप्लाय केलायस तू. थँक्यू, ग्रेटफुल, थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू बच्चा वगैरे हे सगळं केलंयस. आणि हे हे हात जोडल्याचे इमोजी नाहीयेत. कितीदा सांगू तुला, हे हायफायचे इमोजी असतात. थँक्यू असं वाटतंय ते सगळं आता. मला माहितीये ते, एवढं पण कळत मला नाही. माहितीये, पण आपल्या भारतात हे हात जोडल्याचे इमोजीच समजतात. कृतकृत्य झाल्याचं साईन आहे हे, कळलं? हो, माझा अवॉर्ड घेऊन कृतकृत्य झालीस तू चेतू. लोक इतकं कॉंग्रॅच्युलेशन करतायत प्रिया. एक मैत्रीण म्हणून मला एवढा पण हक्क नाहीये का ग की मी थँक्यू म्हणू लोकांना. बापरे, माझ्या वतीने थँक्यू म्हणालीस? हो. कॉंग्रॅच्युलेशन चेतना भट मध्ये माझं कौतुक कुठे आहे ग? घे वेळ घे, माईक काढ, आतमध्ये जा, कारण ठरव आणि ये पण. हे प्रिया, हे मला काय वाटलं, मला वाटलं की लोक कॉंग्रॅच्युलेशन्स चेतना मॅडम, तुमच्या मैत्रिणीला म्हणजे प्रियाला अवॉर्ड मिळाला, हे तुमचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणून तुम्हाला मला कॉंग्रॅच्युलेशन करतात असं वाटलं मला. किती खोटे करतीये ग, किती रचतीयस ग चेतना भट. तुझं नाव ना रचना भट असायला हवं होतं. काय पण असू नकोस यार. एक तर घाणेरडे विनोद सुचताय तिथे, त्याच्यावर हसतीयस निर्लज्जासारखी. तुला सुचत माझ्यावर का चिडचिड करतेय? बस यार. अरे यार प्रिया, तू चोरलायस माझा अवॉर्ड. हे मुद्दाम केलंयस. हे दिस इज नॉट डन. दिस इज नॉट डन चेतू. मी नाही जोडलं, हे नाही बोलायचं प्रिया. मी खूप मनापासून तुझ्याबद्दल पोस्ट टाकली प्रिया, आणि तू हे मला तुझी शपथ मी. चल गे, चल लांब हो. तू माझ्या पट्ट्यात पण येऊ नको. तुझा लांब जा, चल. शब्दा बिप्ता घेतीये. हे बालिश चाळे त्यांच्या बरोबर कर. शिवा ना मला घेऊन बस, बालिश चाळे करत. काय सारखं ग तुला त्यांचं? एक तर त्या पोर्टलनी न्यूज केली तुझ्या पोस्टची. चेतना भटला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार. हसू तरी नकोस थोबाडावर माझ्या. तेवढी तरी लास्ट ठेव ग चेतू. वाईट वाटतंय ग मला प्रिया. खरंच. गप ग, हा सूर नकोय. हा शी ग शी. कसं तोंड केलंयस ते. शी. मी हसत नाहीये हे सांगते मी तुला. तू कुठल्या न्यूज बद्दल बोलतेस मला नाही माहिती. काय केलंय पोर्टलवाल्यांनी? कोलॅब ऍक्सेप्ट केलंयस तू त्यांचं. मी 10 मिनिट्स अगोची पोस्ट आहे, दाखवू? हा हे ते अर्धवट लिहितात ना प्रिया. मग मला असं वाटलं की त्यांनी असं लिहिलंय की चेतना भटला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, हातात धरायला असं आत असेल असं मला वाटलं. असं वाटलं. आणि खाली तुझं नाव असेल, ओपन केल्यावर तुझं नाव दिसेल असं. अरे यार मी शुअर होते खूप, म्हणून मी कोलॅब ऍक्सेप्ट केली. यार तुझा हा आवाज माझ्या इतक्या डोक्यात जातोय ना. ही चेचली पाहिजे तुझी ऍक्टिंग खरंच. शी यार. अगं प्रिया तू ना तू. अरे यार प्रिया एक गप्प बस, गप्प बस. माझी कोचू मैत्रीण आहेस ना मी गं. थोबडा फोडीन ग. ए जा ग, चल ग. ठीक आहे, तू आता ठीक आहे, मी कॅप्शन चेंज करते. चेंज करते मी कॅप्शन. कॅप्शन चेंज करते. कर बाई कर. उपकार कर माझ्यावर. उपकारच करते आता. मैत्री म्हणवतेस ना, मैत्री तुला राहिली नाही काही. इतकं तुझं मनापासून कौतुक केलं त्याचं काय वाटत. गप गप गप. घे बघ. हे अवॉर्ड प्रियाचं आहे, माझं नाही. झालं खुश? मला वाटलं तू खरंच टाकलंयस असं. कसं ग मला कसं आवड घेतलास तू? माझं अवॉर्ड मिळालं, तू माझ्या आधी पोस्ट टाकलीस. माझी कोचू मैत्रीण आहेस ना ग. इट्स ओके, आय लव्ह यू. आय लव्ह. अरे काय कमेंट्स आहेत. चेतना मॅडमनी त्यांच्या अवॉर्डचं श्रेय दिलं प्रियदर्शनीला. दानत लागते अवॉर्डचं श्रेय दुसऱ्याला द्यायला. अरे माझं अवॉर्ड आहे ते माझं अवॉर्ड आहे यार. बिंडूक माणूस. अगं नको ना चिडचिड करू प्रिया. अगं प्रिया नाही ग, आपण काहीतरी करतो ना लोक वेगळाच अर्थ घेतात. खरं अगं लोक मूर्ख असतात ग प्रिया, खरंच सांगते. मी मूर्ख आहे जिने तुला मैत्रीण समजलं. चेतना भट्टी चेतना भट. तू किती यार तू. माझं चुकलंय. मी मूर्ख आहे आणि तू ना, तू एक नंबरची चतुर आहेस ग.
लय मोठी शाळी असतो. कसं कॅप्शन टाकलंस ना, बरोबर त्याच्याने अर्थ फिरला. ठीक आहे, हे सगळं जाऊ दे, हे जाऊ दे. पेपर मध्ये लिस्ट येणार आहे, त्याच्यात तुझं नाव असेल तेव्हा कळेल लोकांना. कोणी नाही वाचत ती लिस्ट. सगळे फक्त इंस्टाग्रामची पोस्ट बघतात, त्यांना पटापट कॉंग्रॅच्युलेशन टाकायचं असतं, ते झालं की संपलं, विषय संपतो. पण ट्रॉफी तर तुझ्याकडेच राहणार आहे ना प्रिया. आता तुझी पोस्ट व्हायरल झाली सगळीकडे यार. मी ट्रॉफी तुझ्याकडेच आहे आयुष्यभर, हे बघ ना. आणि कोणी माझ्याकडे आलं की काय म्हणतील, अरे चेतना भटची ट्रॉफी तुमच्याकडे राहिली. प्रिया तू तू नीच आहेस यार. तू कसं बोलतेस ग? कसं बोल, तू काय केलं अगं, काय बोलतेस प्रिया? यार अगं तुला माहितीये तुला अवॉर्ड मिळालंय, मला माहितीये तुला अवॉर्ड मिळालंय. नको ना, दुनियेची काय पडले यार, दुनिया गेली खड्ड्यात प्रिया. तू जा ना खड्ड्यात, तू जा ना. दुनियेसाठीच करतो आपण सगळं. उगाच काही मी अशी मोठ्या मनाची वगैरे काही सांगू नकोस मला. कळलंय तू कशी असते. दुनियेसाठीच करतो, नाहीतर अवॉर्ड त्यांनी घरी पाठवले असते आपल्या. कशाला शायनिंग मारत स्टाईल बाय पैसे खर्च करून गेले असते मारायला त्या अवॉर्ड शोला. आहे ना, तुझ्या घरात आहे तेच सांगते ना मगातपासून. आहे तुझ्या समोर, घेऊन बस ट्रॉफी. घेऊनच बसणार आहे मी. माझीच ट्रॉफी आहे. नाही बाई नाही, मला ना नाही, मोह माया मला काही नाहीये. खरंच सांगते, मी मनापासून सांगते. मी तुझ्यासाठी केलं, तुझ्या कौतुकासाठी केलं. यार काय आहे दुनियेमध्ये यार, मुठी बंद करके आए, हात खोल के जाएंगे. थांब 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 जरा थांब. तुझ्या ऍक्टिंगला ना तंबाखू सोबत मुळलं पाहिजे एक दिवस. प्रिया यार, मैत्रीच्या नावाखाली चुना लावते फक्त मला. मी कसं पटवून देऊ यार प्रिया तुला? गप्प बस. मी काय करू म्हणजे तुला पटेल? तू आता व्हिडिओ टाक की नमस्कार मी चेतना भट, मी चुकून प्रियदर्शनीचं क्रेडिट घेतलं. ते अवॉर्ड तिला सिनेमासाठी मिळालेलं आहे. पोर्टल्सने गडबडीत चुकीची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली, पण ते क्रेडिट तिचंच आहे, असा व्हिडिओ टाक. आणि हेही टाक की मला त्या अवॉर्ड शोचं इन्व्हिटेशन पण नव्हतं, तरी पण मी अवॉर्ड सोबत फोटो टाकला. हे टाक. कसं टाकू प्रिया? टाक टाक. मी अगं लोक हसतील, माझी काय इमेज राहतील, लोक हसतील ना माझ्यावर. काय फरक पडतो? हे आयुष्य किती क्षणभंगूर आहे ना चेतना. काय फरक पडतो? अरे मुट्ठी बंद करके आए थे, तोबड़ा फोड़ के जाएंगे. मुट्ठी बंद करके आए थे, हात पसर के जाएंगे, असं आहे ते. तुझे धंदे असे आहेत ना की तुझा थोबडा फोडकेच जाना चाहिए. मारणार आहेस तुम्हाला? तू पोस्ट या तू मारणार आहेस? मार. पोस्ट तू नाही, मार मार, मला मार. हे मार, पण माझ्या मैत्रीमध्ये ना आता कोणी नाही येणार. मला माझी मैत्री महत्वाची आहे. अशी लाख ट्रॉफी आम्ही फेकते यार. बाई कुठे फेकते? एक तर माझी ट्रॉफी आहे ती, लाख ट्रॉफ्या फेकायला निघाली. मला मैत्री महत्वाची यार. अगं कसली मैत्री? फळा लिटर भर आणि सोडलेस मैत्रीवर आपल्या. मैत्री मैत्री करतीये. आणि आपल्यात ना आता तुझ्यापेक्षा मी ट्रॉफीज प्रेफर करेन. आली मोठी शाणी, मार खायला तयार आहेस गो, पोस्ट टाकायला तयार नाहीस. काय कुठली मैत्रीण आहे ही? कुठली मैत्री आहे? सगळ्यांना फसवते सेटवरती. कशी मी गोड, मला कसं सगळ्यांचं सगळं माहिती असतं. चिवडा खातेस, मखाना खातेस, सगळं करते. हे अशीच आहे मी. ही खरी आहेस ही. मी अशीच आहे, ही नाही. हे मी हे तुझ्यासाठी केलं मी, हे नाही कळत आहे तुला? आहे ना गो प्रिया, ऐक ना. ए लांबो चक, लांबो. एवढी काळजी आहे तर डिलीट कर पोस्ट. आहे ना. काय? डिलीट कर. अगं डिलीट कशी करू प्रिया? मी दाखवू? नाही नाही, म्हणजे हे सगळीकडे पसरली ना प्रिया पोस्ट. मग तुला किती अवॉर्ड मिळाले, मला एक तरी मिळू दे ना ग. काय बोलतीयस तू हे? काल रात्री हे बघ ना, मला किती लाईक्स आलेत, किती शेअर आलेत प्रिया. 200 फॉलोअर्स वाढले माझे. मला मज्जा आली प्रिया. हे काय झालं, एक रात्र आनंदात गेली ग. राहू दे ना ग प्रिया मला. तू तोंड नीट कर ना प्लीज. नाही बघवत यार. हे पाणी काय आणलंय डोळ्यात? ए बाई, अरे माझ्यावर अन्याय झालाय, मी रडलं पाहिजे, तू उलट काय कार्ड खेळतीयस ग? ठीक आहे, हे बघ नाही रडत. हे बघ मी नाही रडत आहे, नाही रडत आहे. कळलं कळलं. सगळीकडे गेली आहे ना पोस्ट माझ्या. मग माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये पण गेली आहे. कुणी पाठवली? मीच. निर्लज्जपणाची हद्द आहे चेतना भट.
नाही प्रिया प्रिया, मी तुला सांगितलं होतं माझे नातेवाईक कसे आहेत. सतत मला टोमणे मारायचं यार. एक आयुष्यभर काय स्किटच करणार का असं त्यांच्या थोबाडावर मारली, ट्रॉफी मारली. प्रिया प्रिया, हे तुझ्यामुळे झालंय प्रिया. सगळं क्रेडिट तुला आहे. माझ्या ये ट्रॉफी मारा फेके थोबाड पे. तुझ्यामुळे झालं प्रिया, खरंच. माझे आजोबा 85 वर्षाचे आजोबा हे होते, बेड रिडन होते प्रिया. ते उठून बसले न्यूज ऐकल्यावर आणि स्वतः वॉशरूमला चालत गेले, माहितीये का. वाव मस्त. हे म्हणतात ना, हे काय बोल ना. जिस झूठ से घर बसता है या किसी का आजोबा उठता है वो झूठ झूठ नहीं होता प्रिया. हाड ग किती खोट. हे असं करतेस ना म्हणून देत नाही तुला कोणी अवॉर्ड. हे 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 हेच करतेस ना. मला हवंय यार प्रिया अवॉर्ड. मला शी शी शी. लाज आहेस तू खरंच. मीच टाकते व्हिडिओ, मीच करते काहीतरी. ठीक आहे बाई, ठीक आहे. इतका वेळ समजवते तुला, नाही पटत आहे. पुढच्या वेळेला मला जो अवॉर्ड मिळेल ना त्याचा फोटो तू टाक. कधी मिळणार आहे तुला अवॉर्ड? नॉमिनेशन तरी मिळालंय का? नाही. घ्या. हा एकदा मिळालं होतं पण ना त्याच्यात सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरुष मध्ये नाव आलं. आणि मला नंतर कळलं की तो खरा चेतन भट आहे. त्यांनी चुकून चेतना भट केलं होतं. मग काय, माझं नाव आलं. मी गेले पुरुषाचे कपडे घालून, मिशी बिशी लावून. काय स्टेजवर पाया पडून जाणार तेवढ्यात एक माणूस आला. ए चल भाग असं म्हणून स्वतः गेला आणि अवॉर्ड घेऊन आला. अरे काय बोलतेस. तेव्हा मला कळलं की तो खरा चेतन भट आहे. तुला लाज नाही वाटत असे धंदे करायला चेतू? अगं पण त्यांनी माझं नाव कशाला माझं नाव लिहिलं की नाही त्यांनी? तुझं नावच लिहिलं नव्हतं. चेतन भटच्या नावाखाली तू गेलीस मिसा लावून. का किती बिंडो. त्यांची चूक होती. चेतना केलं त्यांनी. आपलं काय, आपलं भलं होतंय. मी गेले अवॉर्ड घ्यायला. मला काय माहिती. चूक त्यांची नाही, चूक आता मी सुधारते. तू थांब. काय करतेस प्रिया? हाय गाईज. सो ॲक्च्युली हे करू नको. अवॉर्डचा जो फोटो चेतनाने टाकलेला आहे तो ॲक्च्युली माझ्या अवॉर्डचा आहे. म्हणजे तिच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, ती माझी अत्यंत लाडकी मैत्रीण आहे. पण ते अवॉर्ड माझं आहे याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. थँक्यू. का केलंस प्रिया? प्रिया का केलंस? लोक मला ट्रोल करणार यार. तुझी तीच लायकी आहे चेतू. नाव द अप्रिसिएशन दॅट आय डिझर्व. प्रिया तुला लाज वाटली पाहिजे. प्रियाला का लाज वाटली पाहिजे? तू अवॉर्ड मिळवलं असशील पण चेतनाने आमची मनं जिंकली आहेत. दुसऱ्यांचा अवॉर्ड घेऊन कधीच कोणी मोठं होत नाही. अरे यार, अरे कोण आहे ती लोक? मी काय केलं बरं आता माझा अवॉर्ड हे सिद्ध होणार आहे यार. शी. एक मिनिट. हॅशटॅग बॉयकॉट प्रिया. हे कोण आहेत हे? सुंदरेश्वर भट. एक डाव विलासचा. डॅडी बट शुगर. काका आहे माझा. डॅडी बट शुगर काका आहे तुझं? हा, त्याला शुगर आहे ना पहिल्यापासून, म्हणून त्यांनी असं हँडल ठेवलं. ठीक आहे. शांद्रीला पवार. मावशी माझी. शांद्रीला नाव आहे तुझ्या मावशीचं? आणि तो आधीचा एक मावस भाऊ. अरे लाज वाटली पाहिजे. अख्ख्या खानदारात ट्रोलिंग आर्मी ठेवली आहे यार. तू ना कोण आहे? न्यूजवाल्यांचा फोन आहे. मला दे. नाही प्रिया तू. हॅलो. नमस्कार, चेतना मॅम का? हा बोल. नमस्कार मॅम, मी MHJ न्यूजमधनं बोलतोय. आत्ताच प्रिया मॅडमनी एक पोस्ट टाकली आहे की त्यांनी तुमचा अवॉर्ड हा त्यांचा असं क्रेडिट घेतलं आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे चेतना मॅम? हा वेल, आपल्या हातात काही नसतं. जे व्हायचं ते होतं. आणि भविष्यात काय होणार माहिती नसतं आपल्याला. आपल्या नशिबात असेल ते आपल्याला मिळतच, नाही का. हिस्ट्री विल बी काइंड विथ मी. अरे मर ना, मग तू हिस्ट्रीत जमा हो ना. दर हिस्ट्रीत जमा. निघ तू घरात ना माझ्या. निघ पहिली. जाऊन तोंड दाखवू नकोस यार. जा चल. ट्रॉफी ठेवू का नेऊ? तुला आता चप्पल खाशील आता. मरते आज माझ्या. वा 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 वा.
भावनांचे सगळे पदर तुम्ही खूप छान पद्धतीनं मांडलेत. अशी मैत्रीण नको ग बाई. तात्पर्य खूप भारी सादरीकरण. थँक्यू. येस प्रसाद दा. सर्वप्रथम अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री हा पुरस्कार चेतना तुला मिळाल्याबद्दल अभिनंदन. अभिनंदन. आणि ही ट्रॉफी स्वीकारल्यानंतर हे स्किट तुझ्या वाट्याला येणं काय म्हणायचं याला. योगायोग. वा वा, खूप मस्त केलं दोघींनी. म्हणजे काही एका क्षणी त्या दोघी खूप घट्ट मैत्रिणी आहेत असंही वाटलं, एका क्षणी त्या एकमेकींच्या कट्टर शत्रू आहेत असंही वाटत होतं. आणि अशी माणसं आहेत जगात, त्यामुळे असं होऊ शकतं. कुणाकुणाला अनुभव आलेले सुद्धा आहेत. पण त्याच्यातली गंमत खूप इंटरेस्टिंग होती. आणि त्या सगळ्या गमतीच्या पलीकडे जाऊन शिवा आणि वनिता रात्री कसली पार्टी करत होत्या ह्याच्यातही मला इंटरेस्ट आहे. ते मी नंतर त्यांना विचारीन. पण आजचा तुमचा दोघींचा परफॉर्मन्स म्हणजे खरंच त्यांच्या मिठीत जाऊन बसावं इतका गोड होता. नमाच्या आणि वनिताचा फारच गोड परफॉर्म केलं दोघींनी. खूप मजा आली. वा दादा वा. सई. धुवाधार परफॉर्मन्स. मला असं वाटलं की छान टीम वर्क होतं. प्रिया, काही काही रिॲक्शन्स, त्याचं टायमिंग अप्रतिम होतं. चेतू, तुला असं इमॅजिन करणं अशी कपटी किंवा दुसऱ्याचा फायदा घेणारी असं खूप खूप हार्ड आहे हे इमॅजिन करायला. पण तू आज ते ज्या कन्व्हिक्शनने केलंस, आम्ही मानलं की ही व्यक्ती असं बिहेव करू शकते. पुन्हा एकदा तुला जो सन्मान मिळाला त्यासाठी खूप खूप अभिनंदन. वी ऑल आर व्हेरी प्राऊड ऑफ यू चेतना. आणि आज ह्या 2 खांद्यांवरती जबाबदारी टाकली आहे याचा मला आनंद आहे. पोरींनी बाजी मारलेली आहे आणि जबाबदारी एकदम काय म्हणूया ना, सफाईदारपणे पेललेली आहेत तुम्ही दोघींनी. तुम्हाला दोघींनाही खूप शुभेच्छा. ही जोडी पुन्हा पुन्हा बघायला नक्की आवडेल. मंडळी, सुना सज्ज झाल्या आहेत ट्रेकिंगसाठी. पण चला बघूया त्यांची सासू त्यांना ही मोहीम फते करू देते का तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या रिसाल सासू सुनांना. हाय, आवाज का नाही वाढत आहे? काय लागलंय? मनोरंजन मुसळधार. मनोरंजन हाय, मुसळधार काय वाटत नाही. नाही नाही नाही, यांच्या सरी मधनच येत आहेत. आणि काय कायांची स्किट बंदच करून टाकते. आय ग बाया, दमवते ती माणसं, लय दमवते ती. आहे ग ए नमे, चेते नमे, आहेत का? 2 सुना आहेत ती घरी. टायमाला एक पण घावणार नाही. पावसा पाण्याची दिवस आहे, म्हातारा माणूस आहे, काय चहा बी विचाराय. ए नमे, ए चेते, आई खपला. आई, अरे बापरे, काय झालं आई? काय? कोण? मी चेते. लाजबीज वाटते का? काय घात? काय दार बंद कर पहिलं. ते काय घातलं हे? काय झालं? लाज का माळ्यावर गुंडाळून ठेवली वय? याच्यात काय आई? काय कपडे घातले? शे, एवढं आई? दार बंद कर पहिलं. ए नमे हिने काय घातलं बघ ग? शिवाय काय घातलंय ग? अगो बा, तुम्ही दार बंद करा. हे काय घातलं? अगं लाजा वाटता का नाही तुम्हाला? काय घातलंय हे? अहो आई, काय घातलंय काय करताय तुम्ही? आई, तुमचा काळ गेला, आता आमचा काळ आलाय. असलं काय वाईट आहे आई? या कपड्यात काय वाईट आहे? मस्त मोकळं ढकळ वाटतं. भोंगळीच फिरायची होती ना मग. बाई, आता हे ना ऐकते का बाहेरची लोक? दार बंद कर पहिलं. आई, अहो जरा शांत व्हावं आई. जरा ऐका, लय वायबर होऊ नका आई. आई, मी तर म्हणते ऐका. आई, हात लावू नको. तुम्ही पण शिवा ना एखादा असं. आईंच्या मापाचं शिवून मिळेल. तंबूचं कापड लागेल. ए नमे,
अहो आताच्या अंतरावर आहेस हा? नाही नाही म्हणजे तंबूचं म्हणजे मोठं कापड लागन कसं मोकळं ढाकळं शिवान आई मी तर म्हणते तुम्ही पण शिवा आणि तुम्ही पण घाला हे असलं काय सांगा बा मामांजी येतील आणि उसर येऊन जातील येडी आहेस काय ग? येडी आहेस माझ्या वयाची आहेस का आय आय करतेस ती शी आपल्या खानदानात नाही घातली कुणी अशी कापड. अहो पण ठीक आहे ना ह्याला काय वाईट आहे अहो असं काय करतात तुमच्या नवऱ्याने बघितली तर मग हा मग आई आई त्यांनीच घेऊन दिलेत आम्हाला. होय का मेंदू सडले दोघांची पण बायकोची बैल कुठलं. कसं बोलताय पोरांना सुनांसमोर अहो त्यांनीच सांगितलंय मला हे म्हणले आपल्याला ट्रेकिंगला जायचंय आणि मंदार भाऊजी पण हे करतायत काय का रिक्षात गॅस भरतायत हा येतील ते पण कुठं जायचंय. ट्रेकिंग ट्रेकिंगला. नाही कळणार ट्रेकिंग आई आई ट्रेकिंग म्हणजे डोंगर चढायला जातात ना तिकडे जाणार आहोत आम्ही मामा भांजा हिलला. ते काय असतं. अहो, डोंगर असतो तो चढायचा पावसाळ्यात लोक जातात आई ट्रेकिंगला. हे कधी ठरलं तुमचं आणि मला का नाही सांगितलं. मी नसते आले का. आई आम्ही डोंगर चढायला चाललोय पाडायला नाही चाललो अहो, गंमत केली आई आई आम्ही गंमत केली नको करूस गंमत. आई दादाचं करत बसते. तसं नाही आई तसं नाही आई आई मुलगा आई सध्या आपण काय काय न्यूज ऐकतो दरड कोसळते की नाही आई मग आपल्याच माणसामुळे दरड कोसळली अशी न्यूज ऐकली तर कसं वाटेल आज मरायचं का ग तुला हा? असं नाही हे आई काय नाही मी येणार डोंगर चढायला मला पण चढायचं आहे मला पण आहेत पाय. अहो आई सांग ना आई हे हा या आई म्हाताऱ्यांना अलाउड नाही तिकडे. का म्हाताऱ्यानं काय खांडकं पडली होय. ऐकतीच नाही आई अहो आई लांब बसती काय. हे बघ, हे असं आहे बरं का आई चांगलं सांगते तुम्हाला लय उत्सावर येते डोंगर असे उच उच आहेत पार तुम्हाला काय तिथं पायऱ्या नाही डोंगरावर चढायला मी येणार मी लय चढली डोंगर आणि डोंगराचं तुम्ही नका सांगू. आमचं लगीन झालं होतं तेव्हा तुझ्या मामांची मला घेऊन गेली होती महाबळेश्वरला. येऊ द्या येऊ द्या किस्सा येऊ द्या महाबळेश्वर म्हणजे महाबळेश्वर म्हणजे महाबळेश्वर. अयो काय काय झालं कसलं होतं ते. तिकडे गेलो होतो नवीन नवीन लग्न झालं होतं. हसलो गार वारं सुटलं होतं नजर जाईल तिथं नाही असं सगळं हिरवं हिरवं. दोघच गेलो होतो ते नाही का ते पॉइंट दोघच असं उभं होतो वरनं भुरभुर पाऊस पडत होता आणि मग ढग पायाखाली आणि आम्ही त्याच्यावर. आई लाजतच जा तुम्ही मस्त दिसता तुम्ही जेव्हा डोंगर बिंगर चढल्या मामांजींबरोबर तेव्हा तुम्ही तरण्यात आट्या होत्या असं तुमच्या पायांना हे चालण्यासाठी जन्माला आलेत हे ध्यानात होतं अशी बोलते का बघ कशी आई खरं ते सांगते आई आता तुमचं वय झालं आता एक माळा चढायचं म्हणजे पण तिथं लिप 100 वेळा येर झाल्या घाली ती पण तुमचा एक माळा चढून होत नाही. असू दे मग. अहो आई चढण मग हाय जोर पायात अजून चढण. ऐका माझं मी काय म्हणते आई ती गडावर असतं ती पालखी असते ती घोडे असते ती घेऊन जातील म्हणा. घोड्याचं बोलू नका का? आता हे सुरुवात तुम्ही करता मग मला म्हणता किती बोलती माग देवदर्शनाला गेलतो मग तुम्ही हट्ट केला मला घोड्यावर बसायचंय मला घोड्यावर बसायचंय मग घोडा तुमच्याकडे बघून विचारलं ना त्याने करतेस का ग. ऐका खरं विचारलं घोडा खिंकाळला असं केलं व्हय? कळलं नाही विचारलं असं विचारलं घाबरलं त्यानं अंग काढलं घोड्यांनी अंग काढलं लांब हो पहिलं करते मस्ती चालत नाही हो आई तुम्हाला एवढं कळत लहान बाळ आहे का मायावर मस्ती करायला. अहो आई नका नेऊ कुणाच्या जेव्हा उडताय तुम्ही आ माझी पोरच घेऊन जाणार आहेत तुम्हाला ते नेतील मला बरोबर टायमावर. झाले का तयार ट्रेकिंगला जायचे आणले चला घ्या का घ्या चला आलं बायकूच बैल आलं कारण ऐकांना घेऊन चाललं फिरायला. आई इथं बसली दिवस रात्र म्हातारे माणूस आहे तर तिला कधी विचारा वाटला नाही का आय येतेस का मम्मी येतेस का मम्मीला नाही न्यायचं का रे. मम्मी आता वय आहे का तुझं नाही जोडायचं तुझ्याच्या नाग का नाही जोडायचं. नाही मम्मी माझ्या रिक्षात मी सोडून फक्त 3 जणच बसतात ना. हा म्हणजे मंदार भाऊजींनी पुढे माग ट्रक घेतला तर जाऊ आपण गुण्या गोविंदाने सगळे
काय बोलले मी? बेण्या बघतायस काय? बोल काय तरी बोल की. ट्रक लागल म्हणतोय मला. सॉरी सॉरी. तुला काय अक्कल आहे का रे? माझी आई एवढी आहे व्हय ट्रकात जायला? माझी मम्मी येऊ शकते रिक्षामध्ये पण फक्त रिक्षावर जायची नाही. का मी बसन म्हणून नाही जाणार होय? हे बघ, सुरुवात कोणी केली आता? आपण बोललो का तरी? अरे नाही मग मी रिक्षा तिकडे खालीच थांबते आणि आपण मग वर चालत जायचं असं त्याला ट्रेकिंग बोलतात ना. मी पण येईन की. ए दाद्या भैया मला बघायचं वरून खाली कसं दिसतं ते. घेऊन चला की मला. आई थोडे दिवस थांबा, वर जाऊन बघालच. म्हणजे ग अहो हे बघा, माणूस जन्माला आले म्हणलं कधी ना कधी जाणार ना. तर माझं काय म्हणणं आहे, आई मस्त पैकी वर जा. वर गेलात की मस्त रेड्यावर बसा आणि म्हणा यम भाऊ 2 मिनिटं थांब भाऊ, मला वरून पाहायचंय भाऊ. आणि आई तिथनं तुम्हाला पडायचं टेन्शन नाही, कारण मरणाची भीती नाही, कारण तुम्ही पडूनच वर गेलेले असणार ना. परत पडून परत वर कसं काय जात तुम्ही? हसतेस काय बेण्या? दाताडी चकते. बायको बोलती तुझ्या तोंडावर. बोल की तिला काहीतरी. मी येणार ते मामा भोंजा बघाय. मी येणार. ऐका येणार मला बघायचा मामा भोंजा. भोंजा नाही एक तर ते मामा भांजा आहे हो आई. मी काय ती मी बघणार. ऐका आई, ताईंना असं म्हणायचं होतं की माणूस कधीतरी जाणारच. म्हणजे आलेला माणूस काय आमरपट्टा घेऊन येत नाही, तो कधीतरी जाणारच. तर तुम्ही तसे वर गेलात नाही तर आई मी असं ऐकलं की स्वर्गात गेल्यावर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी ना ढगावर बसवतात. आईंची मज्जा आहे. आई ढगावर न बघा ना खाली, किती भारी दिसेल आई. काय मस्त मज्जा येईल माहिती आहे. माझी मम्मी ढगावर बसणार. अबे, कुठं बसवणार मला? तू ढगावर बसवणार. त्याच्या आधी मीच तुझ्या अंगावर बसीन. मुंगी कुठली? चावरी मुंगी. मला मुंगी म्हणाल्या. आई काय तुला काय लाज आहे का ग? लय मुंगी करायची हौस. जाग पावडर घेऊन ये मुंगीच्या तोंडात कोंबती मी पावडर. मर कुणासाठी करतीस ग एवढं तू? कोण आहे इथं बघा एवढं कुणासाठी करतीस? नाही नाही वरती कशाला करते इकडे तू? कसं बोलतात मग मला त्या? जाऊ दे ना तिचं. मला तुझी मुंगी आवडते की नाही हा? इकडे ना मस्त तंबू आहे. तंबू मध्ये फक्त तू आणि मी. बाहेर पाऊस गारवा. तू मला मुंगी करून दाखव, मी तुला डोंगरा करून दाखवतो. बांगड्या लाजा वाटतात की नाही? आई आम्ही इथं बसले मुंगळा करून डोंगळा करून दाखवतोय. चला ना. खायला घ्या. कसली करंटी आलेत माझ्या नशिबी. ते श्रावण बाळानं कावडीत उचलून घेऊन गेला होता आई बाबाला. तुम्ही रावण बाळा आलेत माझ्या पोटी जन्माला. आई श्रावण बाळला नंतर बाण लागून मेला होता. तुमचे श्रावण बाळ कावड उचलतानाच मरतील. तुझ्या आईला जाऊन सांग यो जोक. डुकरी कुठली? उठू का गं? मम्मी 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 माझी हे असते ना मला घेऊन गेले असते तंबू मध्ये. अगं एवढा तंबू नाही मिळायचा मम्मी. मामांजींचा फोन आहे. मामांजींचा. हॅलो. हॅलो मामांजी. हा बेटा नवा कशी आहे बेटा? मामांजी मी बरी आहे. तुम्ही कसे 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. बेटा ती मुंगी कशी आहे बेटा? मामांजींना कळलं. मामांजी मुंगी चेचली आज चेचली. आज नाही करू दिली. नाही करू दिली कोणी. नाही पण तू करू पण नको बेटा. तुझे प्राणी लय बोर मारायला लागले. मामाजी, तुम्ही तरी नका ना बोलू असं. बरं आता संपले ना बेटा प्राणी. आता स्वतःच्या जीवावर खेचायचं. एडी काय करणार? बरं ऐका ना हा मामांजी. बोल बेटा बोल. तुम्ही कस काय बरं फोन केलात आम्हाला? आणि मुळात ऊस काय म्हणतोय ऊस? अरे चांगला 9 पेराचा आला यावेळी. अरे मग अरे काय गर्दी होती आपला ऊस बघाय. हा का? म्हणजे काय त्याच्यामुळं आपण जे सगळे बागायतदार आहे की नाही चांगली मोठी, आम्ही 5-6 जण आहे म्हातारे. आम्ही असा प्लॅन करेल बरं का बेटा. हा ऐकते मामांजी. आम्ही हेलिकॉप्टर बुक करेल आणि 5 जणांच्या फॅमिल्या
हेलिकॉप्टर मधनं आम्ही जाणार आहोत. तिकडं डोंगर आहे आपल्या इथं लय मोठा पहाड आहे, त्याच्या वरच्या पठारावर तंबू टाकून राहणार आहोत आम्ही. हा म्हणजे आम्ही पण ना म्हणजे सगळे फॅमिलीत. अरे नाही नाही बेटा, ते आपलं गठुड आहे ना, त्याला झाडून द्या इकडं. तो मनोज आहे ना, मनोज सुखराम तात्याचा मनोज आहे बघ, तो तिथं बाजारपेठेत येईल हे. तर मग त्याला म्हणलं जा बाबा आमच्या हिला घेऊन ये. काय म्हातारी आहे, एकटी कटाळत असेल तिथं बसून, तुम्ही तुमच्या कामामध्ये असते, तुम्हाला कुठं वेळ आहे त्यांच्याकडे बघाय म्हाताऱ्या माणसाला. म्हणलं जा बाबा घेऊन ये. म्हातारीला लय हाऊस होती बर का वरून जग पाहिजे. मग म्हणलं यावेळी घेऊन जाऊ मस्त तंबू मध्ये पठारावर, तिथनं खाली सगळं जोरदार बघायचं. हो नाही नाही ते हेलिकॉप्टर केलंय काय? हा हेलिकॉप्टर केलंय ते जरा गठुडून हे स्वतःहून म्हणले बरं का आई गट्ट स्वतःहून. हॅलो धनी, जाओ तिकड तुम्ही. एवढं प्रेम आहे माझ्यावर तर मग बोलत का नाही माझ्या बरोबर? या की कधीतरी मला बघा. तुम्ही मला फोन करत जा, 2 प्रेमाचे शब्द बोला की माझ्या बरोबर. ठेव फोन. हे नको दुसरं बोला की. फोन ठेव. दुसरं काय वनी मला लय आय लव्ह यू बोला ना मला. ठेव फोन. माणूस बोलतो कडू गोड आहे. राहू दे आई, उगाच नाही 9 पेराचा उसाला. कडक परफॉर्मन्स ॲज युजल. आजचा मामांजींच्या फोन कॉलचा ट्विस्ट खूप म्हणजे खूप आवडला. हे खरं आहे, माणूस बोलतो कडू पण गोड आहे. बघूया हासरसी कशी दाद देतात. प्रसाद दा. वनिता, तुझा शेवटचा जो पॅच होता तो लाजवाब. म्हणजे चौघही खूप ताकदीचे कलाकार आहेत, पण 1 सेकंदही माझं तुझ्यावरनं लक्ष हटलं नाही. अफाट रिॲक्शन्स होत्या. क्षणार्धात तू बदलत होतीस, क्षणार्धात तू भाऊक होत होतीस. आणि तुझ्याही वरचढ जर या स्किटमध्ये मी कोणाची वाट बघत असेल तर तो मामांजींच्या फोनची. तो माणूस फक्त आवाजावर अख्खा वेळ पकडून ठेवतो. पुन्हा एकदा गोस्वामींना सॅल्यूट. मजा आली. सई. स्पूकी परफॉर्मन्स होता एकदम. मला असं वाटतं की ह्या दोघींना मी कधी वेस्टर्न कपड्यांमध्ये इमॅजिन केलं असेल तर ते त्या अशाच दिसत असतील असे तुमचे पेहराव आहेत आणि ते तुम्ही खूप छान कॅरी केले. मला असं वाटतं की कॉस्ट्युम डिपार्टमेंट हॅज डन अ ब्रिलियंट जॉब. ज्या प्रकारचं फिटिंग, ज्या प्रकारचे शूज, सगळं खूप बँग ऑन आहे. फार मजा आली आज तुमच्या दोघांमुळे. काहीतरी एक फ्लेवर ॲड झाला सावत्या आणि मँडी. मँडी, तू साकारलेला मुंगळाही फार इंटरेस्टिंग होता, फारच आवडला. वने, तू ह्या प्रहसनात जे लाजतेस ना ते अशक्य आहे. म्हणजे ते कधी संपूच नाही, थांबूच नाही असं वाटतं. मजा आली. वेल डन. मंडळी, हास्याची ही सहल अशी चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.